सर्वांना माझा नमस्कार. मी माझ्या स्वलिखित कथेचं अभिवाचन करीत आहे. कथेचं शीर्षक आहे गुणी मुलगा. आज सुंदर सोनेरी पहाट उगवली होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. वसंतरावांनी लावलेल्या मोगऱ्याला एक सुंदर फूल लागलं होतं. त्याचा दरवळ आसमंतात सर्वकडे पसरला होता. वसंतरावांनी ते फूल तोडलं आणि अनुराधेला दाखवायला म्हणून ते आत गेले. बघतात तर काय, अनुराधा प्रसव वेदनेने तळमळत होती. त्यांनी तिला लगेच दवाखान्यात ऍडमिट केलं. अर्ध्या तासाने एक नर्स आली व म्हणाली, वसंतराव पेढे काढा, पेढे. वसंतराव पेढे काढा, तुम्हाला मुलगा झाला आहे. वसंतराव धावतच अनुराधेच्या रूमकडे गेले. अनुराधेजवळ एक सुंदर गोरं गुटगुटीत बाळ पाहिलं. त्यांचं मन आनंदाने नाचू लागलं. ते अनुराधेला म्हणाले, आज तुम्ही मला जगातलं सर्वात सुंदर गिफ्ट दिलेलं आहे. अनु, मी आज खूप खुश आहे. गणेश चतुर्थीला मुलगा झाला, त्यामुळे त्यांनी त्याचं नाव गणेश ठेवलं. वसंतरावांच्या शेजारी श्रीधर आणि नयना नावाचे जोडपे राहत होते. त्यांना पण एक मुलगा झाला होता 1 महिन्यापूर्वी. त्याचं नाव कार्तिक होतं. गणेश आणि कार्तिक एकाच शाळेत शिकत. कार्तिक अभ्यासात खूप हुशार होता. नेहमी त्याचा प्रथम क्रमांक येईल. वसंतराव नेहमी गणेशला टोचून बोलत, म्हणत, बघ शिक जरा त्याच्याकडून काही. अनुराधा लगेच म्हणायची, अहो माझा गणेश पण हुशार आहे, अभ्यास करतो, नसेल लक्षात राहत त्याच्या. माझा गणेश खेळात खूप हुशार आहे, टीमचा कॅप्टन आहे तो. माझा गणेश शिस्तप्रिय आहे, मला घरकामात मदत करतो. या उलट कार्तिक लाडाने नुसता वाया गेलाय. श्रीधर आणि नयनाला कार्तिकचं खूप कौतुक होतं. माझा मुलगा खूप हुशार आहे, स्कॉलर आहे, म्हणून आम्ही त्याला अमेरिकेला पाठवलं आहे. तेथे त्याला मोठ्या पगाराची नोकरी पण लागली आहे. नयनाताई त्याच्या लग्नाची स्वप्न बघू लागल्या. पण एक दिवस कार्तिकने त्यांना सांगितले, आई मी एका अमेरिकन मुलीशी लग्न केलं आहे. त्याच्या आधी त्याने आईवडिलांना साधे एक शब्दाने सुद्धा विचारलं नाही. एके दिवशी श्रीधरला अटॅक आला. नयनाने कार्तिकला कळविले, अरे तुझ्या बाबांना अटॅक आला आहे, त्यांना ICU मध्ये भरती केलं आहे, तू ताबडतोब निघून ये. त्याने कळविले, आई मला सुट्टी नाही, त्यामुळे मी येऊ शकत नाही. शेजारच्या गणेशने श्रीधर पंतांची खूप सेवा केली. त्यांना दवाखान्यात नेणे आणणे, त्यांची औषधं आणणे, सर्व कामं तो करायचा आणि तेही स्वखुशीने. श्रीधर गेल्याचे नयनाने जेव्हा कार्तिकला कळवले तेव्हा पण तो म्हणाला की आई मला सुट्टी मिळणार नाही. त्या दिवशी नयनाला मुलाच्या हुशारीचा जो अभिमान वाटत होता तो सर्व गळून पडला. पहिलेपासून कार्तिक आत्मतलबी होता, फक्त स्वतःचा विचार करायचा. श्रीधरचे सर्व अंत्यसंस्कार गणेशने केले. तो नयनाला धीर सुद्धा द्यायचा. नयनाला वाटलं किती गुणी मुलगा आहे हा. गणेशला आपण नावं ठेवत होतो की असाच आहे, ढ आहे. वसंतराव खरंच भाग्यवान आहे. त्यांना गणेश सारखा एवढा गुणी मुलगा आहे. आई वडिलांची सेवा करतो. त्यांनी सांगितलेल्या मुलीशीच त्यांनी लग्न केले. गणेशला बायको पण छान सुस्वभावी आणि कामसू मिळाली. सासू सासऱ्यांचं ती प्रेमाने करायची. आपले हौसमौज बाजूला ठेवून श्रीधर पंत व नयना यांनी कार्तिकचे सर्व लाड पुरवले होते. श्रीधरनी कर्ज काढून, नयनाने आपले सर्व दागिने विकून कार्तिकला अमेरिकेला पाठवलं. पण त्याला आई वडिलांच्या कष्टाची कदर नव्हती. अमेरिकेला गेल्यावर फक्त काही महिने त्यांनी फोन केला. नंतर त्याचं फोन येणं सुद्धा बंद झालं आणि यांनी केला तर म्हणायचा मी कामात आहे, नंतर करतो. पण त्याचा फोन कधीच यायचा नाही. आपली आई तिकडे एकटी आहे याची पण त्याला जाणीव नव्हती. आई वडिलांच्या कष्टाची त्याला कदर नव्हती. नयनाला वाटलं मुलगा फक्त हुशार असून उपयोगाचा नाही, तर त्याला माणुसकी आणि दयामाया पण पाहिजे. मुलगा कसा, गणेश सारखा गुणी पाहिजे, नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारा, माणुसकी असलेला. नयनाने मृत्यूपत्र केले आणि त्यात सर्व संपत्ती गणेशच्या नावे केली आणि कार्तिकला धडा शिकवला. म्हणाल्या, जो आपलं प्रेमाने करेल तो आपलं